नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. तर ही रेसिपी अगदी सोपी आणि घरगुती सामग्रीमध्ये बनवणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते घरगुती पद्धतीत, घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर आपण चला सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करून घ्या आणि त्यात थोडंसं आंबट दही घालून छान मऊसर मळा. गरज वाटल्यास थोडे पाणी वापरा. पीठ छान मळून झाल्यावर त्यावर थोडेसे तेल किंवा तूप लावा. झाकण ठेवून 10 मिनिटं विश्रांती द्या त्याला. तोपर्यंत गार्लिक स्टफिंग तयार करूया. हे छान असं मळून घ्यायचं. काय टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दही रूम टेम्परेचरचेच वापरा. दही थंड वापरल्यास पीठ नीट मळले जात नाही. थोडे आंबट दही वापरल्यास ब्रेड अधिक मऊ बनतो. पाणी हळूहळू घाला, एकदम जास्त पाणी घालू नका. पीठ मऊ आणि चिकट नसावे. किमान 8 ते 10 मिनिटं मळा. जितके चांगले मळाल तितकी ब्रेड मऊ आणि फ्लफी बनेल. पिठाला थोडी 10 मिनिटं विश्रांती द्या. असे मळल्यानंतर थोडेसरून तेल किंवा तूप लावून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा. यामुळे पीठ रिलॅक्स होते आणि लाटायला सोपे जाते. जास्त कोरडे पीठ नको. कडक पिठास ब्रेड कोरडे आणि चिवट बनू शकतो. पीठ झाकून ठेवा. उघडे ठेवल्यास त्याचा वरचा भाग सुकतो आणि फोल्ड करताना तडे जाऊ शकतात. तेल किंवा तूप थोडेसे घाला. पीठ अगदी सॉफ्ट आणि स्मूथ होते. पीठ मळताना घाई करू नका. मऊ लुसलुशीत पीठ ही चांगल्या गार्लिक ब्रेडची गुरुकिल्ली आहे. पिठाला आपण विश्रांती द्यायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण गार्लिक स्टफिंगची तयारी करूया. खूप सारा लसूण घेऊया आणि तो आपण ग्राइंडरमध्ये टाकूया. त्यात हिरव्या मिरच्या टाकूया चॉपरमध्ये टाकून आणि ते छान असं ग्राइंड करून घेऊया चॉपरमध्ये. जास्त बारीकही नाही, जास्त जाडही नाही. यामुळे गार्लिक ब्रेडला एक अप्रतिम चव येते. छान असं आपला ग्राइंड करून झाला आहे चॉपरमध्ये. त्यातच आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. तीही छान अशी जाडसर वाटून घेऊया. त्याहीमुळे गार्लिक ब्रेडला अप्रतिम अशी चव येते आणि एक वेगळं स्ट्रक्चर येतं. लसूण हा जाडसरच वाटा, अगदी बारीक पेस्ट करू नका. थोडा स्ट्रक्चर राहिल्यास गार्लिकची चव आणि सुगंध जास्त छान लागतो. लसूण ताजाच वापरा. जुना किंवा कोरडा लसूण वापरू नका. छान असं आपलं हे पीठ डो छान असा सॉफ्ट झाला आहे. एकदम मळून घेऊया. त्याची समान 4 ते 5 गोळे करूया आपण. आता हे मळलेल्या पिठाचे आपण 4 समान गोळे करणार आहोत आणि हे स्टफिंग आपलं तयार करणार आहोत. हे लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपण चॉपर बोर्डमध्ये चॉप करून घेतला आहे जाडसर. आणि हा मी बटाटा आणि चीज हेही छान असं ग्रेट करून घेते. चीज ग्रेट करून घेतलं आहे. तुम्ही याच्यात बटाटाही टाकू शकता, ऑप्शनल आहे. याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ टाका स्टफिंगमध्ये आणि छान असं एकजीव करून घ्या. छान असं पीठ मैदा खाली टाकून एक समान गोळा घेऊया. त्याला छान असं पसरूया. छान असं लावून घेऊया आणि त्याला हा मसाला आपण छान अशी पेस्ट पसरावा. आणि याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारं असं चीजही टाकू शकतात. चिली फ्लेक्स टाकूया. याचे तुम्ही ऑरिगॅनो टाकू शकतात आणि चीज भरपूर असं चीज असं स्टफ करायचं याच्यामध्ये. आणि यानंतर या पिठाला फोल्ड करून गार्लिक ब्रेडचा आकार द्या. वरून हलकेसे तूप किंवा बटर लावा.
आणि छान असं वरून एका सुरीने कट देऊन घ्या, असे अलगद. अगदी गार्लिक ब्रेडसारखं दिसतं बघा. आणि सगळ्यात म्हणजे हॉटेल स्टाईलची रेसिपी, घरच्या घरी ना ओव्हन ना कशासाठी लागणार. छान असं कढईमध्ये ठेवून द्या. ही गरमागरम चीजी सुगंधी गार्लिक ब्रेड आपल्याला तयार होतो. सुमारे 10 मिनटाची ही प्रीहीट करा. 10 मिनटामध्ये गार्लिक ब्रेड आपला प्लेटमध्ये ठेवून कढईत ठेवा आणि झाकण ठेवून 10 ते मिनटं बेक करा. तर हा आपला गरमागरम चीजी आणि सुगंधी गार्लिक ब्रेड तयार होतो. काही टिप्स आहे. मोझरेला चीज वापरल्यास ब्रेड अगदी स्ट्रेची आणि चीजी आणि हॉटेलसारखी टेस्ट लागते. ब्रेड करायच्या वेळी कढई आधी नीट प्रीहीट करा. किमान 10 मिनटे मध्यम हलक्या आचेवर गरम करून ठेवा. प्रीहीट न केल्याने ब्रेड समान शिजत नाही. थेट कढईच्या तळाशी ठेवू नका. स्टँड, रिंग किंवा जाडसर मिठाचा थर वापरा, त्यामुळे उष्णता समान पसरते. आणि गॅसची आच मध्यम ठेवा, तोपर्यंत मंद आचेवर ठेवा. याच्यामध्ये आपण बटर आणि चिली फ्लेक्स लावलं आहे, ते आपण त्याला छान असं वरून गार्निशिंग करूया. एक छान अशी टेस्ट लागते. आणि जास्त आचेवर बाहेरून ब्रेड पटकन ब्राऊन होईपर्यंत आतून कच्ची राहू शकतो. त्यामुळे झाकण वारंवार उघडू नका. प्रत्येक वेळी झाकण उघडल्यास उष्णता बाहेर येते, त्यामुळे बेकिंग टाईम वाढू शकतो. वरून बटर किंवा तूप लावा बेकिंगचा आधी, नंतर हलकेसे लावलं सुंदर असा सोनेरी आपला सॉफ्ट राहते. हे छान असा आपला हा गार्लिक चीज ब्रेड तयार झाला आहे. वाह, आपला गरमागरम सुगंधी आणि चीजी गार्लिक ब्रेड घरच्या घरी तयार आहे, हॉटेलसारखा स्टाईल. बेक झाल्यावर ब्रेड 2 ते 3 मिनटं थंड होऊ द्या, त्यामुळे चीज आणि स्टफिंग व्यवस्थित सेट होतं. आता वरून थोडंसं आपण वितळलेलं बटर किंवा चिली फ्लेक्स लावून आत असल्यास थोडी चिली फ्लेक्स, ओरेगोनो, बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. आणि आता आपला गार्लिक ब्रेडचे तुकडे कापा आणि कापताना आतलं चीज, वितळलेलं लसणाचा सुगंध पाहूनच तोंडाला पाणी सुटेल. असा हा आपला गार्लिक ब्रेड गरमागरम टोमॅटो केचप, चीज डीप किंवा आपल्या आवडत्या सॉसवर सर्व करा. घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी मऊ, चीज आणि स्वादिष्ट गार्लिक ब्रेड तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, करून बघा आणि आवडल्यास प्रतिक्रिया मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या, जेणेकरून आम्हाला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.